JPL सीझन 4 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आरके टायगर आणि जय श्रीराम या दोन संघादरम्यान हे मॅच आपण बघतोय। दोन्ही संघ जर पाहिले तर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये जय श्रीराम आहे। आरके टायगर संघाला वाट पाहावी लागेल पॉइंट्स टेबल मध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। टाइमर आणि गेम दोन्ही ऑन होत आहेत। ऑल द बेस्ट। पहिला बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला, स्ट्रेट खेळायचं होतं आणि मिड ऑन मध्ये भूषण अगदी आपलं समर्पण देतोय। एक रन एक बॉल। हेमराजी भोईर साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत। एक सफल उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते आणि या परिसरामध्ये अनेक सामाजिक कार्य आणि प्रत्येक स्पर्धेला ते भेट देत असतात आणि चांगलं आर्थिक सहकार्य याही स्पर्धेला त्यांचं लागले। म्हणून हेमराजी भोईर साहेब आपलं खूप खूप धन्यवाद। प्रथमेश भोईर यांचं देखील आगमन झालंय। जुचंद्र गावामधले एक गेम चेंजर मी त्यांना नेहमी म्हणत असतो, किंग मेकर। आणि नक्कीच अनेक स्पर्धा येत आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व गोष्टी दिल्या जात आहेत। पुढचा बॉल ड्राइव्ह केला, निशान मात्रे आज ओपनिंगला पाठवलंय। ओपनिंगचाच खेळाडू आहे आणि ओपनिंगला पाठवणं गरजेचं आहे। या स्ट्रॅटेजी फार मॅटर करत असतात। वन डाऊनचा प्लेअर वन डाऊनला गेला तर त्याला माहिती असते ती सिच्युएशन, ओपनिंगचा प्लेअर ओपनिंगला गेला त्याला ती सिच्युएशन माहिती असते, पॉवर प्ले कसं तोडायचंय आणि इनफिल्डला खेळायचंय। कधी कधी ते चान्स गमावतात देखील बॅटर, कधी सफल होतात कधी अनसक्सेसफुल होतात। थोडं फनी मुवमेंट देखील नंदकुमार रावते आणि विरल नायर सरांच्या माध्यमातून दिसलं। खूप वेळेनंतर चेहऱ्यावरती स्माइल आली पंचांच्या, ते देखील महत्वाची गोष्ट आहे। हा एक वेगळा रेकॉर्ड आहे। बाईजच्या माध्यमातून पंच बोलले थांब आता बाईज। एक रन येते, एक रनच्या माध्यमातून धावफलक 3 धावा 4 बॉल। कैवल्य पाटील व्यतिरिक्त इतर खेळाडू जर आरके टायगर मध्ये चालले असते ना तर चित्र वेगळं असतं, गणित वेगळं असतं, पॉइंट्स टेबल वेगळं असतं। चांगला बॉल लेंथ वरती आता फोकस केलाय गोलंदाज, लेंथ चांगली वापरतोय, लाईन चांगली आहे आणि जास्त स्पीड देखील नाही आहे चेंडू मध्ये, अगदी धीम्या गतीने मीडियम पेसर बॉलर कैवल्य पाटील। 5 बॉल 4 धावा आणि कैवल्यच्या नावावर फक्त 3 धावा आहेत 5 बॉल मध्ये। पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय, रनआउटची संधी होती मिड ऑफला। नंदकुमार रावते खऱ्या अर्थाने रातो के कातिल त्यांना म्हटलं जाते, नाईट वॉचमॅन, परंतु आज फिल्डिंग करत असताना थोडंसं रनआउटची संधी गमावले। 1 ओव्हर 5 रन, एकही विकेट नाही। घेऊया एक डीजे ब्रेक। जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये पाहिलं तर सर्व एकत्र येतात, ही गोष्ट फार महत्वाची आहे। आणि आता स्टेज वरती पाहू शकता काही ओनर्स आहेत, काही समाजसेवक आहेत, काही देणगी दाते आहेत ज्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केलात आणि आमचे आयोजक देखील आहेत। म्हणून या सर्वांमुळे यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते। पहिले 2 पर्व वेगळ्या फॉर्मॅट मध्ये पाहिलं, हे 2 पर्व वेगळे फॉर्मॅट आणि हा पर्व जो आहे ना तो एक 4 चांद लावणार आहे। नाईटची स्पर्धा JPL सीझन 4। JB आलाय बॉलिंग मार्क वरती आणि आल्या आल्या स्ट्राइक से स्वागत ऍज अ विकेट टेकर। गोलंदाज म्हणून JB ला नेहमी पाहिलं जाते, आता देखील आलाय विकेट घेतलाय। प्रेक्षकांपर्यंत डीजे वाजवू शकत नाही, लंच सेशन त्यांचं झालंय। बरोबर रोज आमचे डीजे वादक याच टाइमाला ब्रेक घेत असतात। त्यानंतर या मॅच मध्ये स्कोरिंग आहे ना ती फक्त ब्लू पेनने होईल याकरता देखील दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही। आणखी स्कोरर विशाल भोयर देखील लंच सेशन वरती आहेत।
म्हणूनच एकाच पेनने ही स्कोरिंग होईल. काही प्रश्न पडला की एकच पेनचा उल्लेख का केला, तर आमचे जे स्कोरर आहेत जवळजवळ 5 पेन ते घेऊन येतात. 4 पेनचा वापर करतात. एक सिक्रेट पेन त्यांचा नेहमीच सिक्रेट राहिलाय, ज्याला जादुई पेन, एक वेगळा पेन. पहिल्या बॉल वरती विकेट घेतलाय जयेश भुरकुंड JB. हितेंद्र भोईर मिस्टर JPL, मागील वर्षीचा मिस्टर JPL का म्हटला जातं, तर ज्याच्या नावावर बाईक आहे जुचंद्र प्रीमियर लीग ची, असा हा खेळाडू. परंतु काल एक दृश्य पाहिलं होतं की द ग्रेट मराठा संघाने या संघाच्या तोंडातला घास हिसकावून घेतला होता. म्हणून क्रिकेटमध्ये पलटवार फार होत असतात. आज जर पाहिलं, काल रवी वाघमारेने 2 धावा डिफेंड केल्या आणि आज ज्यावेळी गोलंदाजी केली विकेट गेले, मंकड विकेट, आऊट झाला जितेश पाटील बंधू, आणि तिथून कल्पेश भोईर बंटीने घंटी वाजवली आणि रवी वाघमारेवर आक्रमण केलं. ज्यांनी 2 धावा दिल्या नव्हत्या ना, त्यांनी तिथे त्या 12 धावा देखील मोजल्या 4 बॉल मध्ये. म्हणून चित्र असे बदलत असतात टेनिस क्रिकेटमध्ये. हे रेकॉर्ड आहेत आणि हे रेकॉर्ड सांगणं देखील फार महत्वाचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 रन, 1 विकेट, 1.2 चेंडू. मात्र आमचे आयोजक जर पाहिलं, मनीष म्हात्रे यांचं कौतुक करेन. सातत्याने इथे हजर असतात आणि प्रत्येक गोष्टीकडे ते लक्ष देत असतात. म्हणून भरपूर मेहनत त्यांनी सुद्धा घेतली. इनसाइड आउट करून खेळलाय फटका, कव्हरला आहे फिल्डर, डाऊन दी बॉल, होणार नाही आहे चूक. त्या ठिकाणी भूषण भोईरने टिपलाय हा झेल. बॅक टू द पवेलियन बॅटर. व्यासपीठावर आपण बघतोय अभिषेक म्हात्रे, गौरव म्हात्रे, जिग्नेश म्हात्रे, त्यानंतर हेमराज भोईर साहेब, प्रथमेश भोईर, मनीष म्हात्रे, रुपेश म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, हे सर्व आमच्या VIP डाईस वर आहेत आणि हे आहेत आमची VIP पर्सन, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. आता JPL झालंय, काही प्रश्न पडलाय की आपला जुचंद्र गावाचा गावकप देखील होईल का. जुचंद्र प्रीमियर लीग झाले तर एखादा गावकप होईल का, ती वेगळी संकल्पना येईल का, हा प्रश्न पडलाय. आता असं झालंय, कॉमेंटेटर आयडिया देत आहेत आणि काही टुर्नामेंट लगेच होत आहेत. कारण की प्रत्येकाला एक वेगळं व्यासपीठ मिळालंय. कॉमेंटेटर असतील, त्यानंतर अंपायर, स्कोरर, लाईव्ह वाले आणि मंडपवाले, प्रत्येकाला यंदा मी म्हणेन मालामाल झालेत असंच म्हणावं लागेल. भरपूर टुर्नामेंट येत आहेत आजकाल. टुर्नामेंट जास्त, कॉमेंटेटर कमी, अंपायर कमी, या दृष्टिकोन आपण नेहमी पाहिलाय. म्हणून चांगले सुगीचे दिवस आहे. 1 रननी धावफलक 7, 4 बॉल 7 धावा. हितेंद्र भोईर हा असा खेळाडू आहे ज्याची चर्चा पूर्वीपासून करते की ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. बघूया हितेंद्र भोईरची हवा दिसेल का. सध्या ब्लाइंड स्ट्रोक होता, खेळायचं होतं. अगोदर मन बनवला की इनसाइड आउट करून खेळणार, बॉल खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर बॅटच्या खालून निघून गेला. डॉट बॉल येतोय. RK टायगर्स संघ थोडासा बॅकफुटला जाणवलाय, परंतु हे 2 पॉइंट फार महत्वाचे आहेत. मागील मॅच मध्ये एक संधी होती टीम मार्गरेट 11ला, जाता जाता येणार कट्ट्याला जोडीला घेऊन जायचं होतं, पण तो तसं झालं नाही. म्हणून मी सांगितले हितेंद्र भोईर असा खेळाडू आहे ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. सध्या हितेंद्र भोईरची हवा येतोय. षटकार, 2 ओव्हर 13 धावा, 2 विकेट. RK टायगर हा संघ खेळतोय आणि RK ट्रॉफी देखील तुमच्या भेटी करता येते. काही प्रेक्षकांना वाटलंय की जुचंद्र प्रीमियर लीग संपली म्हणून इकडचा क्रिकेट संपला, तर नाही. इथून लगेच 26 तारखेपासून पुन्हा नाईट मॅच चालू होईल. RK ट्रॉफी .
13 धावा 2 विकेट 2 ओव्हर. त्यानंतर लगेच येते ऍडव्हेंचर प्रीमियर लीग 5-6 मे ला. ती डे की नाईट अजून कन्फर्म झालेली नाही. ऍडव्हेंचर प्रीमियर लीग देखील येते. अंडरमची ती स्पर्धा असेल आणि बहुतांश चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती श्री सिद्धिविनायक मैदानावरती भावेश पुणेकर आणि संपूर्ण टीमची ऍडव्हेंचर प्रीमियर लीग देखील येईल. चिंबारो बॉयजची देखील स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल लवकरच 27 तारखेला. आरके ट्रॉफीची डेट जी आहे ती चेंज केली आहे. 5 ते 9 मे अशी डेट तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हर 13 धावा 2 विकेट. बॉलिंग मार्क वरती कुणाल मडके. यावेळी मात्र स्वीप करायचा होता. रवी डवला आणि कुणाल मडके एकाच टीम मध्ये खेळत असतात. लॉंग लेगला लॉंग चेस आहे. चेंडू निघून जातोय. दन 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 करत चौकार. 17 धावा 2 विकेट. घुटना टेकून चांगला फटका खेळला. रवीला देखील ठाऊक आहे कुणालची गोलंदाजी, परंतु आरके टीम मध्ये एक असा गोलंदाज आहे हर्षद वनगा सारखा, त्याला यूज केलेला नाही आतापर्यंत. आणि नक्कीच तो देखील एनसीए मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असतो आहे आणि असेल ही अपेक्षा ठेवून त्याला देखील प्रमोशन केलं पाहिजे होतं. काही खेळाडूंचा खेळ इतर आयकॉन प्लेयर आहेत किंवा जे संघ मालक आहेत त्यांना ठाऊक नसेल, परंतु आम्ही या खेळाडूंना सातत्याने पाहत असतो. रवी डवला आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटकेबाजी करायची होती. 1 रन तर येते आणि ते 1 रन असेल ना लेग बाईटच्या माध्यमातून. शरीराचा संपर्क झाला म्हणूनच लेग बाईट्स. 18 धावा 2.2 चेंडू. काही संघ पराभव झालेत, थोडेसे निराश असतील, पण तो एन्जॉय भरपूर केलाय. आणि त्यांच्याकडे एक ऑप्शन कुठला असेल ना तर जाता जाता एखाद्याला आपण सोबत बाहेर घेऊन जा. जे क्वालिफाय होत असतील त्याला माघारी तुम्ही करू शकता, म्हणून तो एक प्लस पॉइंट काही टीम कडे आहेत. आणि त्या उद्देशाने प्रीमियर लीग मध्ये ती मजा, ती ट्विस्ट आपण पाहिली होती. मागील मॅच मध्ये येणार कट्टा संघ जिंकला, परंतु तो संघ जर हरला असताना तर त्या संघाचा देखील चान्सेस कमी असतं, कारण की समोर मार्गरेट टीम होते. मार्गरेट तर क्वालिफायच्या रेस मधून थोडासा बॅकफुटला आहे, परंतु त्यांना देखील संधी होती आणि त्या प्रकारचा खेळ राहिला होता. पण एनआर कट्टा टीमने अप्रतिम खेळ दाखवलाय. आगरी बॉईज टीमचे सर्वात जास्त मेंबर आहे, त्यानंतर एनआर कट्टाचा आपण पाहिले. फुल टॉस बॉल, फटका फसला होता, परंतु प्रॉपरली टायमिंग नुसार कैवल्य पाटीलच्या मस्तकावरून येतोय षटकार. बिग हिट. फुल टॉस बॉल हितेंद्र भोईरला देणं म्हणजे टेनिस क्रिकेट मध्ये मूर्खपणा. आणि दाखवलं जाते जुचंद्र प्रीमियर लीगचा कॉमेंट्री स्टुडिओ. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आहे कॉमेंट्री स्टुडिओ आणि इथे सातत्याने चारही अँगल दाखवलेत. परंतु समोर आहेत आमचे शुभम सुर्वे. शुभम सुर्वे कॅमेरामॅन असे कॅमेरामॅन आहेत जे 70-70 आणि टेनिस क्रिकेटशी जोडले जातात. यंदा TCPC जोडलेत आणि आता JTC TCP टाईप वरती ते ग्रेट कॅमेरा वर्क करतात शुभम सुर्वे. आणि त्यांची एक खासियत आहे की उभं राहूनच ते कॅमेरा वर्क करत असतात. ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा सिग्नल. वाईट बॉल येतोय. टीव्ही अंपायर चेक. यस, बॅटिंग करणाऱ्या टीम कडून घेतले. फेकीसाठी घेतले. यस, परंतु आयोजकांनी सांगितले की थर्ड अंपायर कशासाठी आहे त्याचा वर्णन आम्ही सांगितलं होतं. बीमर बॉल, त्यानंतर
वाईट बॉल आणि त्याच्यासाठी आहे ऑन फील्ड डिसिजन जे असेल ना तेच तुम्हाला मान्य करावं लागेल. डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये जर पाहिला 4 बॉल 25 धावा, 2 विकेट. उलट दिशेने खेळायचं होतं. हितेंद्र भोईरला क्वेश्चन मार्क निर्माण केलाय. मनामध्ये वेगळा विचार आहे ना, तो विचार बाजूला ठेवावा लागेल. आणि हे कुणाल मडके अप्रतिम गोलंदाजी करतोय. ही लेन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे आणि आतापर्यंत ओळखलंय बॅटरला, रीड केलंय. 5 बॉल 25 धावा. रनवे मध्ये बिघाड. इथे काय एखादा षटकार की आउट हा प्रश्न पडलाय की एक्स्ट्रा धावा. बघूया. एक प्रेडिक्शन आलाय आमच्यापर्यंत. काही आउट सांगितले, काही षटकार सांगितलाय. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आमच्या स्कोररनीच सांगितलं होतं की एक्स्ट्रा रन येईल. 26 धावा फलकावरती 5 बॉल. आता बघूया टीव्ही अंपायर. तिथे इंटरनॅशनल मध्ये DRS धोनी रिव्ह्यू सिस्टम आणि RK टीम कडे आहे ना सत्तू रिव्ह्यू सिस्टम. कारण की जे आमचे पाहुणे आले त्यांना देखील माहिती नसेल, या जुचंद्र नगरीमध्ये पहिला DRS कोणी घेतलाय तो आहे सत्यवान बुरकुंड, चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती. म्हणून तो सफल देखील होता DRS. म्हणून सत्तू रिव्ह्यू सिस्टम जुचंद्र नगरीमध्ये म्हटलं जाते. आणि 10 पैकी 9 वेळा ते सक्सेस राहिलेत. आपण फिल्डिंग सेट करा. ऑनफिल्ड डिसिजन असेल. रिव्ह्यू सेफ राहील, परंतु ऑनफिल्ड डिसिजन जे आहे ना पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करावा लागेल. चला एकदा पुन्हा चेक करतील पंच. बंड्या सर आपण यायचंय.
नाही, प्रत्येक जण जे बोलतायत ते योग्य आहे, कारण की बघा प्रत्येकाला समान न्याय मिळावा आणि प्रत्येक जण आपल्या हिताकरताच ही गोष्ट सांगत असतात. आणि आज आणखीन एक माइलस्टोन होणार आहेत, कारण की भूषण भोईर देखील 199 धावा या 4 सीझन मध्ये त्याच्या नावावर आहेत. 1 रन तो कमी आहे, 200 प्लस. पंच आता चेक केलंय आणि आहे वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस, लाईन क्रॉस झाले आणि तेच पाहिलं आमच्या थर्ड अंपायरने. चला फिल्डिंग सेट करायची लगेच. 5 बॉल वाईटच्या स्वरूपात धावा आल्यानंतर धावा आहेत 26 धावा. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा, तिसरी ओव्हर. आणि व्यासपीठावर हेमराजजी भोईर साहेब आहेत, ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा वाकीपाडा, आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरता भरीव देणगी देण्यात आल्या. आर्थिक सहकार्य एकदा जोरदार टाळ्या हेमराजजी भोईर साहेबांकरता. हवे चेंडू आहे, अमित दुधराज चेंडूच्या मागे जातोय कव्हरला आणि 2 धावा सध्या कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक 28. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसरा खेळाडू होता दुधनाथ सारखीच शरीर एष्टी ऑलरेडी रवी होय. तीन ओव्हर 28 धावा. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 4 कोणाला आणलं जाईल. अमित दुधनाथ बॉलिंग मार्क वरती. रवीने आडव्या बॅटने स्वीप करायचं होतं, कैवल्य आहे त्या ठिकाणी. फील्ड होईल. 1 रन कंप्लीट. 1 रननी धावसंख्या 29. यानंतरचा टॉस आपण करणार आहोत आणि आमचे स्कोर ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. नेक्स्ट मॅच टॉस. शिवतेज स्पोर्ट आणि अमायरा 11. शिवतेज आणि अमायरा बाजूबाजूचाच संघ आहे आणि आजूबाजूलाच दोघांचे स्टँड आहेत. जितेंद्र भोईरचा विचार केला 7 बॉल 15 मालिका वीरची जी रेस आहे ना त्याच्यामध्ये टॉप 5 मध्ये ते देखील आहेत. हाफ ट्रॅकर आणि इथे क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. आदरणीय
समाजसेवक आणि उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत आदरणीय पुष्पराजजी म्हात्रे साहेबांकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभले. खूप खूप धन्यवाद पुष्पराजजी म्हात्रे साहेब. क्रिकेट प्रेमी आहेत, स्वतः चांगले क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू आणि या स्पर्धेला देखील त्यांनी आर्थिक सहकार्य दिलेलं आहे म्हणून आपला आभारी आहोत. उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा पुष्पराजजी म्हात्रे साहेब, खूप खूप धन्यवाद. 35 धावा. जशी रात्र पुढे जाते ना तस तसा माहोल चेंज होतो, तस तसा गेम चेंज होतो आणि तस तसं आपण पाहिलंय सर्व गोष्टी चेंजेस होत असतात. चेंजेस फार महत्वाचे आहेत. वेळेनुसार, परिस्थितीनुसार, काळानुसार चेंजेस गरजेचे आहेत. ऑन द लॉंग ऑफला खेळलाय, 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. दोन्ही या धावसंख्येने धाव फलक पुढे येत आहे. 37. 3.3 चेंडू. शिवतेज संघाचा कॅप्टन अगोदरच आलाय पार्थ सिंग. बघा काही घडू शकते पॉइंट टेबल मध्ये. एखादा 2 पॉइंट वरती संघ देखील रन रेट वरून पुढे येऊ शकतो. JPL आहे 4 पॉइंट किंवा 6 पॉइंट नेट रन रेट मॅटर करतो नेहमी. म्हणून एखादा मॅच चांगल्या फरकाने जिंकलात तर तुम्ही त्या रेस मध्ये तरी राहाल. हो, यावेळी मोठा फटका खेळायचा होता. ब्लाइंड झाले पूर्णपणे. आडव्या बॅटने खेळायचा होता, शॉर्टम पुल खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. लेंथ चांगली होती गोलंदाजी. 37. 4 बॉल 37 धावा. आरके टायगर पहिली मॅच खेळली, ती मॅच विसरणार नाही कारण की तो पहिलाच तोंडातला घास हिसकावून घेतला. अशा अनेक जवळ जाऊन मॅचेस हरलेला आहे. ऑफस्टंप च्या बाहेर डेड बॉल दिलाय पंचांनी. हृदयाचे ठोके वाढलेत आज. 37 धावा, 2 विकेट, 3.4 बॉल. अमायरा 11चा देखील कॅप्टन आलाय. कॅप्टन कुल चेतन पाटील आणि एक अप्रतिम खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. शिस्तप्रिय खेळाडू मी त्याला म्हणतो. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल का? स्क्वेअर लेग वरून फिल्डर येईल आणि 2 धावा सध्या कंप्लीट. 2 धाव संख्येने धावफलक 39. हितेंद्र भोईर जय श्रीराम संघाने रिटेन केलाय ना, तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत देखील काय खेळी गेले. 11 बॉल 25 धावा आणि गोलंदाजी मध्ये देखील बोलबाला, फिल्डिंग मध्ये देखील बोलबाला. म्हणजे मालिकावीरच्या रेस मध्ये यंदा देखील तो आहे. काय दुसरी बाईक त्याच्या नावावर होईल हा प्रश्न आहे, तो प्रश्न चिन्ह आहे. नवीन म्हात्रे देखील त्या रेस मध्ये आलेत. कल्पेश म्हात्रे देखील त्या रेस मध्ये आहेत. म्हणजे एकाकडे टायर गेलाय, एकाकडे आरसा गेलाय असं म्हणू शकतो आपण. अर्धी चावी काहीकांकडे आहेत, दर्पण म्हात्रेकडे असं म्हणू शकतो. पूर्ण गाडी कोणाच्या नावावर जाईल. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. फिल्डर येतोय. लॉंग चेस होत. आल्या आल्या पुन्हा एकदा कॅच घेण्याचा इरादा होता. 2 धावा कंप्लीट आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2च रन असतील. टोटल रन झालेत 41. 42 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. टॉसला यायचंय अमायरा 11 आणि शिवतेज स्पोर्ट या 2 टीमच्या माध्यमातून टॉस केली जाईल. जिंकायला आहेत 42 धावा. आदरणीय हेमराजजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत सदस्य आणि एक सफल उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, स्पर्धेकरता देखील आर्थिक सहकार्य ज्यांच्या वतीने लाभलेत, हेमराज शेठ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जिग्नेश म्हात्रे देखील त्यांच्या जोडीला आहेत.
उद्योजक एकत्र येत आहेत. उद्योजक आणि दोघं टॉस बॉक्स मध्ये येतील. टॉस इम्राजी भोईर साहेबांच्या हस्ते उडवला जाईल. 11 एका काटा असा कॉल. सस्पेन्स भरपूर आहे आणि विशाल भोईरिया चला काटा चालाय म्हणजे बरोबर अमायरा 11 टॉस जिंकलाय. हेमराज शेठ आपण दोन टीमला शुभेच्छा देऊन आसनस्थ होते. जिंकणीची मात्रे आपण देखील आसनस्थ व्हायचं. अमायरा 11 टॉस जिंकलाय. 2 वेळा काटा आला म्हणजे काटा काढण्याचा इरादा असेल. काय डिसिजन असेल? फलंदाजी करायचा. एकंदरीत अमायरा 11ने या स्पर्धेमध्ये खेळ चांगला केला होता परंतु कुठेतरी तो लक फॅक्टर आणि थोड्या चुका झाल्यात. या चुका दुरुस्त करण्याचा इरादा असेल. हो नक्कीच. आणि एकंदरीत कसं राहिलंय तुमच्या ओनरचा सपोर्ट, संपूर्ण टीम कशी खेळले? ओनरचा एकच त्यांचा हे असतो की तुम्ही व्यवस्थित क्रिकेट खेळा, चांगला खेळा आणि गावाचं नाव काहीतरी पुढे न्या. चेतन पाटील ॲज अ कॅप्टन आणि JPL कशा दृष्टिकोनातून तू पाहतोय? कॅप्टन म्हणून मी JPL साठी मला पूर अनलकी आहे पण खेळताना खूप बरं वाटतं. आणि एकंदरीत आपल्या आयोजकांनी घेतलेली मेहनत, मनीष म्हात्रे, नवीन म्हात्रे, इतर सर्व सपोर्टर आहेत त्यांच्याविषयी 2 शब्द. हा त्यांनी पण खूप चांगलं आयोजन केलं आणि आपल्या या स्पर्धेला पूर्ण गावाचा सपोर्ट आहे. असं नाही की त्यांचाच सपोर्ट आहे कारण पूर्ण गावाशिवाय ही JPL होऊच शकत नाही आणि त्यांनी केलेल्या कामाला त्यांना हॅट्स ऑफ आहे. क्या बात आहे. चांगल्या प्रतिक्रिया जोरदार टाळ्या कॅप्टन करता आणि थँक्यू. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच अमायरा 11 वन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. चला आपण विशेष सन्मान करूया. या ठिकाणी उपस्थित आहेत हेमराजजी भोईर साहेब. कॅमेरामॅनला विनंती केली स्टेजवरती आपण फोकस करा. प्रथमेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान, माहिती शुभ देणारी शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. थँक्यू हेमराजजी भोईर साहेब. आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. प्रत्येकाला हवा हवासा आवाज. रात्री जर कोणाला झोप आली असेल तर हा आवाज ऐकून लगेच ते जागे होतात. असे सर्वांचे लाडके संदीपजी गावंड सर मायक्रोफोनवर. थँक्यू सो मच हेमराज भोईर सरांचा सुद्धा आभार मानतोय. आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी साटम सरांचा सुद्धा आभार मानतोय. हेमराज भोईर एक अतिशय चांगले सफल उद्योजक आणि चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत. आता ए ग्रुपचं पॉईंट टेबल आपण बघूया. छत्रपती वॉरियर्स 3 मॅच खेळलेत, 3 जिंकलेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो नेट रन रेट आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळतोय. पत्तू पॅकर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. 3 पैकी 3 मॅच जिंकलेत, 6 पॉईंट आहेत. नेट रन रेट 4.545 आहे. दुसऱ्या क्रमांकावर ही टीम आहे. येणार कट्टा 4 पैकी 3 मॅच जिंकलेत, 1 मॅच पराभवाच्या छायामध्ये गेलेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेली टीम आहे आणि त्यांचा नेट रन रेट +1.313 असा नेट रन रेट बघायला मिळतोय. अमायरा आणि शिवतेज याच्यामध्ये जी लढत होईल त्याच्यामध्ये सुद्धा पॉईंट टेबल मध्ये फरक आपल्याला जाणवेल ती चर्चा आपण करणार आहोत. थँक्यू सो मच अक्षयजी साटम. बी ग्रुप मधून अग्री बॉयज टीमने 4 पैकी 3 मॅच जिंकलेत आणि ते पॉईंट टेबलवर 1 नंबरवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बंटी सिक्सर आहेत. 5 पैकी 3 मॅच ते जिंकलेत आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बिहाना सुपर किंग्स 2 मॅच खेळलेत, 2 पैकी 2 मॅच ते जिंकलेत आणि 4 पॉईंट त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय श्रीराम जुचंद्र 3 पैकी 1 मॅच जिंकलेत, 2 मॅच मध्ये पराभवात आलंय. नेट रन रेट -1.167 त्यांचा बघायला मिळतोय. द ग्रेट मराठा 5व्या क्रमांकावर आहेत, 2 पॉईंट त्यांच्या खात्यात आहेत, मायनस मध्ये आहेत. आणि आरके टायगर्स हे 6व्या क्रमांकावर आहेत, 4 पैकी 1 मॅच जिंकलेत आणि ह्या पॉईंट टेबल्स मध्ये जास्त चुरस आहे. मॅच कडे होऊया. टार्गेट आहे 42चं. पहिला षटक सरळ बॅटचा वापर केलाय. कैलास साठले यांच्या पहिल्याच बॉलवर 1 धाव पळून पूर्ण केली. स्ट्रेट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळताना फलंदाज कैबल्य पाटील दिसले. एका धावेनिशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1. कुणाल मडके आणि कैबल्य पाटील. खऱ्या अर्थाने तुमच्या 11 खेळाडूंची युनिटी पाहिजे. एकी असेल तर सर्व काही तुम्ही व्यवस्थित करू शकतायत. सर्वच जर कर्णधार बनले तर मग टीम मध्ये गडबड पाहायला मिळते.
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा चांगला फोर्स केलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये या चेंडूला क्षेत्ररक्षकाला चकवत हा चेंडू येतो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पार मिळते धाबा 4 JPL चौकार. दिसला पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळून काढलाय चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचं हितेंद्र भोईर पाती या नावाने प्रसिद्धी परंतु टेनिस विश्वातील एक नामांकित असा खेळाडू आहे. नेहमी चर्चा आम्ही करत असतो ती चर्चा का करतोय कारण त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती तर आहेच या व्यतिरिक्त त्याच्या खात्यामध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज हा किताब सुद्धा आहे. गुणवत्ता पाहिजेच परंतु तुमचं डिसिप्लिन वर्तवणूक तितकीच चांगली पाहिजे. स्विच हिट आय थिंक काम फिट मिळतायत धाबा 4 चौकार एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर हा चेंडूला पाठवून दिलाय 4 धाबा. लोहा गरम है मार दो हातोडा आणि म्हणूनच चांगले फटके पाहायला मिळतात बॅटर कडून. पुढचा बॉल आता कोळवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला या चेंडूला चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने मिड ऑन पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू उचलेपर्यंत बॅटरने पूर्ण केली या चेंडूवर 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं जय श्रीराम जोचंद्र टीमचा प्रवास जास्त कडकतर झालाय. एक मॅच गमावल्यानंतर आत्मविश्वास सुद्धा गमावलेला दिसलाय. पुढचा बॉल सुचिट केलाय सुपर कव्हर क्षेत्रामध्ये आता पॉइंटच्या दिशेने चेंडू वळतोय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील काय 2 धाबा तर बॅटर या खेळपट्टीवर पूर्ण करतायत. चांगला अभ्यास केलाय पडणाऱ्या प्रत्येक चेंडूचा आणि कैलास साठले याच्या पहिल्याच षटकामध्ये 14 धाबा जमा केल्यात आरके टायगर्स टीमने. धावसंख्या 14 बिनबाद 14 चांगली सुरुवात. रणनीती आखताना दिसतोय. आजचा दिवस जर आजची रात्र बघितली तर खऱ्या अर्थाने चांगला दिवस आहे खेळाडूंसाठी सुद्धा. आज बरेचसे खेळाडू ज्यांचे कमी वयोगटातील खेळाडू आहेत ते आजच्या रजनीमध्ये चमकताना दिसलेत. म्हणजेच आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आज दैसर येथील त्या स्पर्धेमध्ये मी एक 14 वर्षाचा गोलंदाज बघितला. वंश भोईर या 14 वर्षाच्या गोलंदाजाने चांगलं कमालीचं प्रदर्शन केलं आणि त्याचा सन्मान सुद्धा करण्यात आला. ज्यावेळेस त्याला प्रश्न मी केले त्यावेळेस उत्तर सुद्धा अचूक पद्धतीने त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली. ओव्हरपिच बॉल चांगला फोर्स केलाय ताकदवर फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली या बॅटरला. कुणाल माडके आणि कैबल्य पाटील दोघांमध्ये ही आता सामंजस्यपणा दिसतोय. धाबा लागल्या जातात ते 15 धाबा आरके टायगर्स या टीमच्या. पॉइंट टेबल मध्ये गरुड झेप घ्यायची असेल तर फरकाने मोठ्या फरकाने हा मॅच जिंकायला पाहिजे आणि दोन्ही टीमला ती स्थिती सध्या तरी जाणवतोय आणि अशा स्थितीमधून जो मेहनत जास्त करेल तो बाहेर पडेल. शॉर्ट बॉल अक्रॉस लाईन चेंडूला चार्ज केलं जाते फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्याच्या दिशेने. व्हॉट एफर्ट चांगला फिल्डिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाद्वारे. याच बरोबर या चेंडूवर बॅटरने पूर्ण केलं 3 धाबा. 1 धाव तर वाचवले. असं प्रत्येकाने ठरवलं की माझं योगदान माझ्या टीम करता 100% असेल तर मग हे सर्व काही घडू शकतं. धाव संख्या 18 बिनबाद नाबाद चांगली धाव गती
1.2 बॉलच्या समाप्तीनंतर 18 विदाउट लॉस 42 धावसंख्येचा पाठलाग होतोय. पुढचा बॉल रवी याचा हो यावेळेला बीट केला कुणाल मडकेला. एरवी दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळत असतात. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे हे प्रारंभिक फलंदाज सुद्धा कधी कधी बनत असतात आणि आता प्रतिस्पर्धी बनलेत. गोलंदाजी मार्गावर रवी डबला, स्ट्रायकिंग कडे कुणाल मडके. 4 बॉलचा सामना केलाय, 6 वर ते खेळतायत. शॉर्ट बॉल सरळ बॅटने चेंडूला पाठवून दिलं जाते. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहारदार, डोलदार, वजनदार. कुणालने ठोकलाय षटकार. आम्हाला नक्की मिळवशी. हे बघा चांगल्या पोझिशन मध्ये आले. शॉर्ट बॉल होत आणि चांगला पिकअप केलं या चेंडूला. पुढचा बॉल स्लो बर्बन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फ्लाइट जास्त दिली होती, संत गतीचा चेंडू होता त्यामुळेच द्विधा स्थितीमध्ये कुणाल मडके जाताना दिसला. फक्त सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला तो खेळताना दिसले. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे आणि धाबा आहेत त्या 25 धाबा. दोन्ही बॅटरने 11 बॉल मध्ये 25 धावांची भागीदारी रचली आहे. एकूण चौकारांची संख्या 98 झाली तर षटकारांची संख्या 83 झाली. हा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय जेटीसी द्वारे. जेटीसी आणि टीसीपी या दोघांनी मिळून चांगलं काम केलंय. स्विच करायचा होता बॅटर कैवल्यला. 1 चौटी धाव तो पळून पूर्ण करतोय. 22चा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. आणि ह्याच बरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आरके टायगर्स टीमची धावसंख्या बिनबाद 26. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत त्या 16. 12 चेंडूंमध्ये 16ची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. नावाची चर्चा करेल आणि जर घमेंडपणा जर तुम्ही स्वतःवर आणला तर बरेच जण तुमची निंदा करतील, चेष्टा करतील. त्यामुळेच नम्रतेने प्रत्येक खेळाडूने राहायला पाहिजे. आणि आज JPL मध्ये सलग 3री रजनी आहे. त्यामध्ये सर्व खेळाडू नम्रपणे राहताना दिसलेत. ही खास वैशिष्ट्य आहे या JPLचं. थोडासा शॉर्ट बॉल होता, उसळ घेणारा बॉल मिडविकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा 2 धाव मिळतील या चेंडूवर या बॅटरला. 2 धावांची पडली भर. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात 28. 6 मध्ये 13 धावा कुणाल मडकेच्या खात्यामध्ये आणि 7 मध्ये 14 धावा कैवल्य पाटील याच्या खात्यामध्ये जाताना दिसत. बाईकची लाईट आहे बघा. पतू पॅकर्स. ओ यस, थँक्यू सो मच. ओ सुचिटचा फटका निवडलाय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये अखेरीस विजय होतो चेंडूचा. चेंडू थेट पतू पॅकर्स च्या पॅव्हलियन च्या कक्षाच्या दिशेने. मिळते धाबा 4. चौकार. तर 20,000 पासिंगचे भरावे लागतील. लक्षात असू द्या. 15,000 तरी त्याला पासिंगचे भरावे लागतील आणि ते पासिंगचे 15,000 भरल्यानंतरच मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुम्हाला ते दिली जाईल. म्हणजेच पैसे तयार ठेवा. जर तुम्हाला वाटलं माझीच वर्णी लागेल मॅन ऑफ द सिरीज करता. वया मॅच कडे धावसंख्या झाली आहे ती 32. पुढचा बॉल
मोठा फटका, शॉर्ट बॉल, पूल केले या चेंडूला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजी करणाऱ्या टीमने संघाची भूक. विकेट डाऊन, धावसंख्या 32 धाबा, 1 गडी बाद. 32 फॉर फन. हा धाबा बनवण्याकरिता बघूया किती प्रयत्न केला जातोय. भूषण भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 2.3 बॉलची समाप्ती झालेत. 4 षटकांमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. सध्या 15 चेंडूंमध्ये 32 धावा बनलेत. 9 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आर.के. टायगर्स या टीमला. कुणाल मडके 6 चेंडूचा सामना करत 13 धावसंख्येवर खेळत आहेत. कैवल्य पाटील स्टार खेळाडू 9 चेंडूंचा सामना केलाय. चांगले बॅटिंग त्याचे पाहायला मिळाले. एक धुरंधर आहे. खुळ्या गटामधून त्यांनी अनेक मैदानं गाजवलेत. फक्त आपल्या वसई पालघर तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील नाहीत तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा संपूर्ण भारतभर दौरे करणारा तो खेळाडू आहे. साता समुद्रा पलीकडे 2017 साली दोहा येथील स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. आता रिक्वायर्ड रन रेट 6.67 चा आहे. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा पाहिजेत त्या 10. 10 रन्स रिक्वायर्ड टू विन in 9 ball. हॅलो बघूया आपण 2.3 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 32. आता धावा पाहिजेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला वावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात वेगाने. 2 धावा बॅटर पूर्ण करतात वेगाने. 3रे धाबे करतात ते धावतायत आणि जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. कारण एक एक क्षण फार महत्वाचा आहे. तो क्षण या ठिकाणी गमावला तर नुकसान होऊ शकतं. 3 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 35 धाबा. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 धाब्याची गरज आहे. ज्याला धन कमवायचं आहे त्यांनी अन्नाचं कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला नाव व नाम कमवायचं आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालू नये. 7 मध्ये 7 पाहिजेत. 35 धाबा झालेत. 35. प्रत्येक चेंडू मागे आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या आधी सुद्धा 2 वेळा ती माहिती दिली. भूषण लक्षात घ्या, 2 वेळा माहिती दिली. 7 मध्ये 7 पाहिजेत. या षटकातील आता शेवटचा बॉल. स्विंग अँड मिस. याच बरोबर 3रं षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 35. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 7 धाबांची आवश्यकता. 6 चेंडू 7 ची गरज. रणनीती आता फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे आखली जाईल. कारण त्यांच्या अगेन्स्ट 4 धावा डिफेन्स करताना आपण बघितलं होतं ते द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला. आता 6 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत आर.के. टायगर संघाविरुद्ध. तो रेकॉर्ड सध्या आमच्यापर्यंत पोहोचला नाही, लक्षात घ्या. चालू मॅचच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्या घडामोडी सध्याच्या घडीला 6 बॉल मध्ये 7 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 7 धाबा. कॉन्सन्ट्रेशन आपल्या खेळावर करा, कारण इथे आम्हाला जे आमच्या डोळ्यासमोर दिसतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे माहिती मिळते ती पोहोचवतो. त्यामुळेच प्लीज या ठिकाणी जे गुणलेखक आहेत त्यांचा सुद्धा मग कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय. 6 मध्ये 7 ची गरज आहे.
जे काही रेकॉर्ड्स असतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. जय श्रीराम. संघ जर या ठिकाणी मॅच जिंकला तर संघ मालक जितेंद्र म्हात्रे आणि हृदयनाथ भोईर यांच्याकडून 5,000 रुपये मिळतील. आता हा शॉर्ट बॉल होता, व्हाईट बॉल, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. एक धाव मिळाली. एका धावांची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 36. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 6 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 6 धावा. मॅच जर जिंकून दिला जय श्रीराम जुचंद्र टीमच्या गोलंदाजाने हर्ष म्हात्रे आलाय. एक चांगली गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे. संदीप म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. दांडी गोल आणि गुणवत्ता दाखवली, सांगून चालत नाही, इथे दाखवावी लागते आणि ती हवा निर्माण केली या गोलंदाजांनी. विकेटचं पतन लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा दुसरा धक्का. 2 गडी बाद धावसंख्या 36. पाहूया हा चेंडू कसा प्रकारे टाकलाय संदीप म्हात्रे यांच्या सुपुत्र हर्षने. अचानकपणे आत वळणारा चेंडू होता. पुन्हा पुन्हा आपण बघूया. बॅटचा स्पर्श झालाय की थेट यष्टांची भेट झाली. थेट यष्टांची भेट होतोय. बॅटला लागून हा चेंडू यष्टांवर आदळतोय आणि अशा प्रकारे प्ले डाऊन स्वरूपात बॅटर भूषण भोईर बाद होताना दिसतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा दुसरा धक्का लागलाय. धावसंख्या 36 आहे. 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूंमध्ये 6ची गरज आहे. पुन्हा आता मॅच मध्ये वापसीचे संकेत दिलेत जय श्रीराम जुचंद्र टीमने, कारण 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धाबांची गरज आहे. 5 मध्ये पाहिजे 6 धाबा. एका बाजूला खुश होत आहेत जसे विकेट मिळाली. दीपेश पाटील हलकीशी स्माइल देताना दिसत आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही बघितलंय. त्याच्यानंतर आपण बघतायत हृदयनाथ भोईर. कित्येक रेकॉर्ड्स केले या खेळाडूने, परंतु कधीच गर्व म्हणजेच अहमपणाचा दागिना त्याच्या अंगावर दिसला नाही. इतकी चांगला खेळ त्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. नो बॅटर इन. नवीन बॅटरची आपण चर्चा करूया. कुणाल मडके सुद्धा त्यांच्या समेत आहेत. नवीन बॅटरचं नाव आमच्यापर्यंत आलं तर बरं होईल. नो बॅटर इन. व्हॉट्स द नेम? दिलीप पांडे. वेळेकडे जे लक्ष द्या. जास्त वेळ तुम्ही खर्च केलाय. 3.1 बॉलची समाप्ती झाली आहे. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. क्रुशियल मोमेंट आहे दोन्ही टीम करता. करो या मरो अशा स्थितीमधील हा मॅच पाहायला मिळतोय. और पिच बॉल पॉइंट मध्ये ढकलून द्यायचा होता. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रात. एकदा मिळाली. स्ट्राईक रोटेट केली नवीन आलेल्या बॅटरने. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 37 धाबा. आरके टायगरचे संघ मालक सुद्धा त्या ठिकाणी वाट बघतायत. जर हा मॅच जिंकला तर कुठेतरी अशा पल्लवीत होऊ शकतायत. आदरणीय कुमार रणजित प्रकाश किनी नेहमीच चांगलं सहयोग असतं, चांगलं सहकार्य असतं. समानतेची भावना ही सुद्धा आपण पाहिलंय आणि त्यांची टीम सध्या स्ट्रगल करतोय. 4 मध्ये 5 ची गरज. फुल टॉस बॉल स्ट्रेट करून काढला या चेंडूला. स्ट्रेट मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि दीपेश पाटील चेंडूला अडवत आहेत. 100% योगदान देणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे आणि आता दीपेश पाटील याला बघितलं तो कर्तव्य पार पडतोय. 2 गडी बाद धावसंख्या 38. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 4 धाबांची गरज आहे. हृदयाच्या उत्कंठा वाढवणारा हा मॅच आहे. 3 मध्ये पाहिजे 4. कोण करेल पलटवार या मॅच मध्ये ते आपण बघणार आहोत. धावसंख्या धावफलकावर 38. 2 गडी बाद आरके टायगर्स टीम आणि आता 3 मध्ये पाहिजे 4. ओहो पुन्हा आता बीट केलंय या बॅटरला. फ्रंट फूट आणि बॅक फूट ओळखता आला नाही. चांगलं व्हेरिएशन, चांगले बदल केले हर्ष म्हात्रे या गोलंदाजाने, कारण त्याला जो त्याच्याकडे गोलंदाजी दिल्यानंतर त्याने विश्वास दाखवलाय. साजेशी कामगिरी केली आपल्या संघाकरता. जय श्रीराम जुचंद्र म्हटलं तर हृदयनाथ भोईर आणि जितेंद्र म्हात्रे हे 2 संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. 2 मध्ये पाहिजे 4 धाबा.
कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 4 धावा बनवाव्याच लागतील. एक वेळ असे होते की सहजगत्या या धावा पूर्ण होतील, परंतु पलटवार केलाय, चांगलं काम केलं तर तुमच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. 2 मध्ये 4 धावा 2 चेंडूंमध्ये. प्रेशर आहे, दबाव आहे. या दबावामधून बाहेर निघायचं आहे फलंदाजाला, दबावामधून बाहेर निघायचं आहे गोलंदाजाला. आणि चुरशीचा सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकरता हा पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल पंच केले या चेंडूला स्वीपर गोल क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही, परंतु हा विचार व्हायला पाहिजे होता. एकाच धावेवर समाधान मानतोय यावेळेला बॅटर कुणाल मडके. धावसंख्या 2-1 ने पुढे सरकली. 2 गडी बाद 39. एक चेंडू आणि एका चेंडूमध्ये 3 धाबेची आवश्यकता. 1 बॉल 3 ची गरज आहे. एक तर गोल्डन चौकार खेचावा लागेल, अन्यथा धाबत या 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. दबाव, दडपण सर्व काही आहे, संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षामधून मार्ग कोण काढेल? कारण हातात तोंडाशी आलेला विजय जर सटकला, निसटला तर मग अर्थातच आरके टायगर्स टीमला मोठा धक्का बसू शकतोय. दुसऱ्या बाजूला हृदयनाथ भोईर यांच्या टीमचे आयकॉन खेळाडू हितेंद्र भोईर चांगले मार्गदर्शन करतात आपल्या खेळाडूला. कुणाल मडके हार न मानणारा खेळाडू आहे, तो कदाचित पक्क्या इराद्याने तिथे पोहोचलाय. त्याला जे काय करायचं आहे ते कदाचित या चेंडूवर दाखवू शकेल, स्वतः तो करू शकतोय. 1 बॉल 3 ची आवश्यकता. व्हॉट मॅच, चांगली गोलंदाजी होईल काय? फुलटॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत पूर्ण. तिसरी धाव घेता घेता विकेटचं पतन झालंय आणि याच बरोबर या मॅचला जिंकलंय जय श्रीराम जुचंद्र टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट मॅच, काही अविश्वसनीय मॅच मैदानाच्या आतमध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला. कुणीही भाकीत केलं नव्हतं की या मॅचला आरके टायगर संघ गमावेल, परंतु त्या टीमची धावसंख्या बरोबर 3 गडी बाद 41 झालेत. एका धावेनिशी हा फरक आपल्याला दिसून येतोय. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करण्याकरता लाईनअप मध्ये पुढे चला. कॉंग्रॅच्युलेशन जय श्रीराम जुचंद्र टीम. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर हर्ष. हर्ष आला, हर्षने दाखवलं आणि मॅच जिंकवलं सुद्धा, त्यामुळेच हर्ष ठरलाय या मॅचचा हिरो. कॉंग्रॅच्युलेशन हर्ष. हितेंद्र भोईर हे सुद्धा त्या रेस मध्ये होतंय आणि खऱ्या अर्थाने 6 बॉल मध्ये 7 धाबा डिफेंड करणं कठीण होतं या विकेटवर. कुणाल मडके सारखा खेळाडू विकेटवर होता, भूषण भोईर सारखा एक दिग्गज खेळाडू त्या खेळपट्टीवर होता आणि अशा स्थितीमध्ये एक चांगलं षटक हाताळताना हर्ष मात्र दिसला, त्यामुळेच त्याची निवड मॅन ऑफ द मॅच करता करण्यात आले. कॉंग्रॅच्युलेशन हर्ष. मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्याकरता लवकरात लवकर या. वही आपण थेट आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.